नमस्कार, मी निखिल स्वागत करतोय आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल शुभ रिअल इस्टेटवर। तुमच्या हातामध्ये जर का फक्त 7 ते 8 लाख रुपये आहेत आणि बाकीचे तुम्हाला लोन करायचं आहे तर हा सुद्धा फ्लॅट तुमच्यासाठी आहे, तर नक्की बघा व्हिडिओला। तर जर का तुम्ही नवी मुंबई लोकेशनला उल्वेमध्ये एक चांगल्या साईजचा कमी बजेटमध्ये 1 BHK फ्लॅट बघताय, जो की थोडाफार आपल्या नवीन बिल्डिंगमध्ये सुद्धा हवा आहे, तर हा मी फ्लॅट घेऊन आलो तुमच्यासाठी, जो ट्राय पार्टी प्लॉट असणार आहे आणि याचं लोकेशन असणार आहे उल्वे नवी मुंबई सेक्टर 17 मध्ये लोकेटेड असणार आहे। G+4 माल्याची बिल्डिंग असणार आहे। तसं ट्राय पार्टी हा प्लॉट असणार आहे। बिल्डिंगला फक्त 1 ते 2 वर्ष झालेले आहेत। सोसायटी फॉर्मेशनचं जे काही काम आहे ते अंडर प्रोसेस सध्या असणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा बघू शकता, असा आपला इथनं बाहेरचा आपल्याला पॅसेज दिसतोय, हे बघू शकता। हा असणार आपल्या बिल्डिंगचा बाहेरचा पॅसेज, प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग आपल्याला फ्लॅट मिळणार आहे। इथं आपला लिफ्टचा एरिया असणार आहे आणि हा आपला स्टेअरकेसचा एरिया असणार आहे। एका फ्लोअरवर आपल्याला 4 फ्लॅट बघायला मिळणार आहेत। हा आपल्याकडे फ्लॅट सध्या अवेलेबल आहे, जो की असणार आहे सेलसाठी। तर या फ्लॅटचा जो काही एरिया असणार आहे 630चा बिल्टअप एरिया असणार आहे। हा बघू शकता लिव्हिंग रूमचा एरिया, जवळजवळ 13x9च्या साईजमध्ये आपल्याला लिव्हिंग रूमचा एरिया मिळतोय आणि फ्लॅटचा जो काही कार्पेट एरिया असणार आहे तो 400चा असणार आहे। समोर बघू शकता आपण की 2 मोठ्या बाल्कनी आहेत, एक मोठी बाल्कनी आणि एक बेडरूमला एक बाल्कनी आहे। तसेच जर आपण बघता तर इथं बघू शकता की पूर्ण ग्रिलचा इथं जे काही काम आहे ते केलेलं आहे ओनरने। रिसेलचा फ्लॅट असणार आहे, रोड फेसिंग मध्ये फ्लॅट असणार आहे। तर आपण समोर जाऊन एकदा बाल्कनी वगैरे बघूया कशी असणार आहे। ते बघू शकता, समोर आपल्याला रोड दिसतोय आणि आपली बाल्कनी जवळजवळ 1-2 फुटाची आपल्याला बाल्कनी इथे मिळते। तर ग्रिलचं वगैरे इथं काम ओनरने स्वतः केलेलं आहे। या साईडने एकदा आपण बघून घेऊया की आपला लिव्हिंग रूमचा एरिया कसा दिसतोय। तर डोरची क्वालिटी जर का बोलायची झाली तर एकदम चांगल्या क्वालिटीचा आपल्या इथं वुडन फिनिशमध्ये इथे डोर बघायला मिळतोय। तसेच आय होल वगैरे इथे मिळतो आणि एक चांगल्या क्वालिटीचा आपल्याला इथे हँडल पण बघायला मिळतोय। त्याच्यानंतर आपण पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय बेडरूमचा एरिया। बेडरूमचा आपण एरियाचा जर बोलायचं झालं तर हे बघू शकता, जवळजवळ 9x10च्या साईजमध्ये आपल्याला इथे बेडरूमचा एरिया मिळतोय। लाईट फॅन वगैरे ते इन्स्टॉल केले आहेत, बघू शकता इथे लिव्हिंग रूममध्ये लाईट वगैरे ओनरने इन्स्टॉल केलेलं आहे, लाईट आणि फॅन। तर हा बेडरूमची साईज पण एकदम छान आहे, मोठी आपल्याला फ्रेंच विंडो बघायला मिळते। आणि समोर जर का बघताय तर इथं बघू शकता 2 फीटच्या आपल्याला इथं सेम बाल्कनी मिळते आणि ते जे काही ग्रिलचं काम आहे ते इथं केलेलं दिसतोय। असा आपला एक बेडरूमचा जो काही एरिया आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। सेम इथं डोर क्वालिटी इथे कंटिन्यू केलेलं आहे, जो की आपल्याला लिव्हिंग रूममध्ये बघायला मिळतोय। तर हा आपला होता एक बेडरूमचा एरिया। त्याच्यानंतर जर का आपण पुढे जातोय तर जवळ एक 3 फीटचा आपल्या इथे पॅसेजचा एरिया मिळतोय। समोर आपला टॉयलेट असणार आहे, जो की वेस्टर्नमध्ये, आणि राईट साईड आपला असणार आहे बाथरूमचा एरिया। बाथरूमचा आपला एरिया मिळणार आहे जवळजवळ 4x5च्या साईजमध्ये। इथं बघू शकता एक चांगल्या इथं टाईल वर्क वगैरे केलेला आहे। समोर आपला शॉवर एरिया येतोय, इथं आपल्याला वॉश बेसिन मिळणार आहे आणि इथं आपली बघू शकता की व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे। आपल्याला गिझरसाठी तिथं पॉईंट वगैरे दिलेले आहेत आणि ती स्किट आपल्याला इथं टाईल वगैरे बघायला मिळतोय। तसेच ग्रे कलरमध्ये म्हणजे सिल्वर कलरमध्ये आपल्याला इथे डोर वगैरे बघायला मिळतात। त्याच्यानंतर पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय टॉयलेटचा एरिया। टॉयलेटचा एरिया मिळतोय जवळजवळ 3x4च्या साईजमध्ये वेस्टर्न टॉयलेटमध्ये आणि ते बघू शकता टाईलचा वर्क जो की इथं आहे सेम आपल्याला टाईलचा वर्क इथे बघायला मिळतोय ग्रे आणि व्हाईट फिनिशमध्ये। अप टू इथं स्लॅब लेवल पर्यंत आपल्याला टाईल बघायला मिळतात। व्हेंटिलेशनसाठी इथे पण आपल्याला विंडो बघायला मिळते। तर हा होता टॉयलेट आणि बाथरूमचा एरिया। जर का थोडा बाजूला जातोय तर आपल्याला मिळतोय किचनचा एरिया। किचनचा एरिया बघू शकता सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला मिळतोय, जवळजवळ 7x7च्या साईजमध्ये आपल्याला किचनचा प्लॅटफॉर्म इथे बघायला, किचनची साईज आपल्याला इथे बघायला मिळते। अप टू स्लॅब लेवल आपल्याला इथं पण टाईल वगैरे बघायला मिळतात। एक्झॉस्टसाठी इथेशी पॉईंट दिलेला आहे, आपण बसू शकता। तसेच किचनमध्ये पण जी काही विंडो आहे ती एकदम चांगल्या साईजची दिलेली आहे। फ्लॅटमध्ये व्हेंटिलेशन सनलाईट एकदम चांगल्या प्रकारे इथे बघायला मिळते आपल्याला। हे बघू शकता इथं पाणी इथं 24 आवर्स असणार आहे आणि बेसिनचा जो काही एरिया आहे तो पण एक रिसेंट साईज आपल्याला मिळणार आहे। ॲक्वागार्डसाठी आपल्याला इथं पॉईंट दिलेला आहे आणि इथं आपल्याला इथं आपण बघू शकता की गॅससाठी इथं आपल्याला कटिंग करून दिलेलं आहे, मिक्सर वगैरे आपण इथं लावू शकता। आणि इथं 3 कंपार्टमेंटमध्ये आपल्याला इथेशी दिलेलं आहे, तर आपण आपल्या हिशोबाने मॉड्युलर किचन वगैरे सेट करू शकता। किचनच्या बाल्कनीमध्ये जर बघायचं ते बघू शकता, इतकी मोठी आपल्याला बाल्कनी मिळते। इथे पण ग्रिल वर्क वगैरे पूर्ण केलेलं आहे, ते आपल्याला करायची काही गरज नाही सध्या। आणि हे बघू शकता वॉशिंग मशीनसाठी आपल्याला इथेची पॉईंट वगैरे दिलेला आहे, तर आपण आपली इथं वॉशिंग मशीन वगैरे सेट करू शकता। असा काय आपला हा किचनचा एरिया आपल्याला इकडनं बघायला मिळतोय। तर एकदा आपण फ्लॅटचा वॉक अराउंड घेऊया, त्याच्यानंतर फ्लॅटची प्राइसिंग आणि आपल्या फ्लॅटचा जो काही नियर बाय एरिया वगैरे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया। तर या फ्लॅटचा सेलेबल असणार आहे एरिया 630चा आणि याचा कार्पेट एरिया असणार आहे अप्रॉक्स 400च्या आसपास। दोन्ही पण साईज अप्रॉक्स आहेत, पण जर आले आपल्याला फ्लॅट आवडला
तर पेपर वगैरे पूर्ण डॉक्युमेंटेशन वगैरे आपल्याला दाखवण्यात येईल. तर हा फ्लॅटच्या नियर बाय बघता तर खारकोपर स्टेशन आपल्याला इथेशी 5 ते 7 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर मिळणार आहे. तसेच ऑटो स्टँड आणि बस स्टॉप आपल्या बिल्डिंग पासून हार्डली 1 ते 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर. डिमार्ट रेडी पण इथे नियर बाय आहे आणि जे काही रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते पण आपल्या वॉकिंग 1 ते 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला इथेशी मिळणार आहे. नियर बाय एकदम मार्केट एरिया आपल्याला मिळणार आहे आणि जो काही आपल्या उल्वेच्या बाजूला दिबा पाटील नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तो आपल्या बिल्डिंग पासून हार्डली 5 ते 10 मिनिटं ड्राईव्ह डिस्टन्सवर आपल्याला मिळणार आहे. तर ही फ्लॅटच्या आजूबाजूची आपल्याला डिटेल इथे होती आणि या फ्लॅटचा प्राइसिंग असणार आहे 40 लाख प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस एक्स्ट्रा. प्राइस थोडीफार निगोशिएट होईल, ते पण आपल्या पेमेंट शेड्यूलवर डिपेंड करतोय. ऑलरेडी जो काय ते बॉटम प्राइस सांगितली आहे ओनरने आणि याच्यामध्ये थोडाफार आपण मीटिंगमध्ये आपला मान सन्मान ठेवण्यात येईल. तर जर का आपल्याला फ्लॅट आवडला असेल तर नक्की दिलेला नंबर आपण कॉन्टॅक्ट करून व्हिजिट करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.